सुबोध भावे यांचा भव्य दिव्य चित्रपट संगीत मान अपमान रिलीज झालाय। संगीत मान अपमान या अजरामर नाटकावर हा सिनेमा बनलाय। त्यामुळे घोषणा झाल्यापासून प्रचंड अपेक्षांचे ओझे या चित्रपटावर होते। या चित्रपटाने या अपेक्षा पूर्ण केल्या की नाही ते आज आपण या रिव्ह्यूद्वारे सांगणार आहोत। चला तर या सिनेमाचा रिव्ह्यूला सुरुवात करूया। कथा आणि पटकथा। या सिनेमाची कथा तर जबरदस्त आहे। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची मूळ नाटकाची कथा एवढी कालातीत आहे की आजवर या कथेवर आधारित अनेक चित्रपट संपूर्ण भारतात बनले गेलेत। नाटकाचा सिनेमा करताना मूळ कथेला धक्का न देता पटकथा व्यवस्थित लिहिली गेली आहे, परंतु कथा सर्वांच्या परिचयाची आहे, त्यामुळे पटकथेमध्ये थोडी नाट्यमयता असती तर आणखी मजा आली असती। चित्रपट थोडा कमी लांबीचा केला असता तर जास्त प्रभावशाली झाला असता। लांबलेल्या पटकथेमुळे चित्रपट काही वेळा संथपणे पुढे सरकतो। साधारण कथानक पाहिजे तर संग्रामपूर राज्यातील ज्येष्ठ सेनापतीला निवृत्त व्हायचे असते। आपल्या जागी उपसेनापती चंद्रविलासशी म्हणजे सुमित राघवन यांची सेनापती पदावर निवड करण्याचा त्यांचा विचार असतो। सेनापतींची मुलगी भामिनी म्हणजे वैदेही परशुरामी आणि चंद्रविलास या दोघांत लहानपणापासून मैत्री असते। चंद्रविलास महत्वाकांक्षी आणि स्वार्थी असतो। काही करून सेनापतीपद मिळवावे आणि भामिनीशी लग्न करावे ही त्याची इच्छा असते। दुसरीकडे एका गरीब वस्तीत राहणारा ध्येयधर म्हणजे सुबोध भावे हा धाडसी असतो। आपल्या पराक्रमाच्या जोरावर तो संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो। ज्येष्ठ सेनापती यांना धैर्यधराचे व्यक्तिमत्व आवडते। अशा पराक्रमी मुलाशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे त्यांना वाटते, म्हणून भामिनीच्या वाढदिवशी ते ध्येयधराशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतात। पण या प्रस्तावाला भामिनी वाईटरित्या धुडकावून लावते आणि याशिवाय ध्येयधराच्या कुटुंबाचा अपमान करते। सर्वांसमोर आईने भामिनीचा केलेला अपमान ध्येयधराला सहन होत नाही। वर आणखी चंद्रविलास भामिनीच्या मनात ध्येयधराबद्दल विष कालवतो। मग सुरू होते मान अपमानाचे द्वंद्व। हे नाट्य अनुभवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल। अभिनय। कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर संगीत मान अपमानमध्ये सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केलाय। त्यात विशेष करून सुमित राघवन याने चंद्रविलासच्या भूमिकेत कमाल केली। कपटी, गर्विष्ठ, अभिमानी, महत्वाकांक्षी चंद्रविलास याने अप्रतिम रेखाटलाय। वैदेही परशुरामीने भामिनी चांगली उभी केली। धैर्यधरच्या भूमिकेत सुबोधने छान काम केले, मात्र एका पराक्रमी सैनिकाची भूमिका असल्यामुळे रांगडेपणा आणि रुबाबदारपणा कमी पडलाय, त्यामुळे चित्रपट अधुरा वाटतो। धीरेन राजेंच्या भूमिकेत उपेंद्र लिमेने चांगले काम केले। शैलेश दातार, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ यांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलाय। संगीत। कट्याळ काळजात घुसलीप्रमाणे संगीतकार शंकर एहसान लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलंय, मात्र कटाची जादू इथे अनुभवायला मिळत नाही। जी गाणी लहानपणापासून ऐकत आलोय त्यांना चित्रपटात वेगळ्या रीतीने मांडले गेले, ते काही फारसे जमलेले नाही। नाट्यगीते जशी आहेत तशी ठेवली असती तर जास्त परिणामकारक झाली असती। कट्यारमध्ये गाण्यांनी सिनेमा उचलला होता, मात्र इथे पूर्णपणे उलटे झाले। गाणी सिनेमाचा प्रभाव कमी करतात, त्यामुळे मूळ नाटकांचे चाहते असतील तर त्यांच्यामध्ये निराशा पडणार आहे। बाकी प्रसंगानुसार बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम आहे। सिनेमॅटोग्राफी आणि सेट डिझाईन। सिनेमॅटोग्राफी आणि सेट डिझाईन या गोष्टी लाजवाब झाल्या आहेत। पात्रांची ओळख करून देताना वापरलेली गाणी आणि सेट आपल्याला जुन्या काळात घेऊन जातात। राजवाड्यांचे भव्य दिवस सेट, बाजारपेठ अशा बाबींवरही बारकाईने काम केले। दिग्दर्शन। दिग्दर्शन म्हणून सुबोध भावे यांनी चांगले काम केले। काही प्रसंग सुंदर रीतीने खुलवले आहेत। त्यांनी केलेली मेहनत दिसून येते। पात्रांची ओळख करून देतानाही कल्पकता सुंदर आहे। धैर्यधर म्हणून स्वतःला उभे करणे फारसे जमले नाहीये। काही प्रसंगांना कात्री लावून चित्रपट अधिक वेगवान बनवायला हवा होता। नाट्यगीतांना मूळ चाली ठेवूनही योग्य परिणाम साधता आला असता। निदान तसा प्रयत्न तरी करून पाहायला हवा होता। जास्त गाणी आणि संत पटकथा यामुळे प्रेक्षक बोर होऊन जातो। क्लायमॅक्स वगळता ॲक्शन सीन फारसे जमले नाहीत। ओव्हरऑल पाहता संगीत मान अपमान अपेक्षित उंची गाठत नाही। नाटकाची चित्रपटाशी तुलना करणे चुकीचे आहे, मात्र तुलना केलीच तर संगीत मान अपमान या नाटकासमोर तर चित्रपट फारच उथळ आहे। जे नाटकाचे आणि नाट्यगीताचे चाहते आहेत त्यांची घोर निराशा झाली। मात्र चित्रपटाच्या काही उजव्या बाजू आहेत, त्यामुळे हा चित्रपट एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहावा लागेल। सर्वात पहिले कारण म्हणजे हा मराठी सिनेमा आहे। अशा अजरामर नाटकाला हात लावणे म्हणजे मोठे हिमतीचे काम आहे। ही मोठी जबाबदारी पेलण्याचे धाडस निर्मात्यांनी केले, यासाठी त्यांचे अभिनंदन। चित्रपटावर केलेला खर्च दिसून येतो, त्यामुळे काही प्रसंगात चित्रपट उठून दिसतो। समीर सामंत यांनी प्रसंगानुसार सुंदर गीते लिहिली आहेत। कॅमेरावर्क चांगले आहे। प्राजक्त देशमुख यांनी चित्रपटातील संवाद उत्तम लिहिले। सर्व कलाकारांनी आपापली पात्रे इमानदारीने रेखाटली आहेत, त्यामुळे एकदा हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहावा असाच आहे। एकूणच आम्ही या सिनेमाला देतोय 3 स्टार। बाकी तुम्हाला सिनेमा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटाविषयी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.